हॅलो एव्हरीवन, माझ्या फर्स्ट मिनिट ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात झाली आहे स्वामींच्या पूजेपासून, जी रोजच होते. स्वामींची पूजा केल्याशिवाय कुठलंच काम होत नाही पुढे. नाश्त्यासाठी बनवलेला पोहे, कारण माझ्या मिस्टरांचा 24 तारखेला म्हणजे 24 जूनला बड्डे होता, त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे हा. सो पोहे त्यांना फार आवडतात. सो नंतर लंचमध्ये मी घरातली कामावरून ते बनवलं घावण, पुदिन्याची चटणी आणि बटाटा. दुपारी थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर संध्याकाळी सेलिब्रेशन, त्यांचे फ्रेंड्स आले होते सेलिब्रेशनसाठी. सो आम्ही जस्ट मठामध्ये निघालोच होतो, तर त्यांचा कॉल आला की आम्ही येतो आहे म्हणून. सो आम्ही थोड्या वेळ थांबलो, नंतर सेलिब्रेशन केलं, त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. सेलिब्रेशन खूप मस्त झालं. ते आले त्यामुळे खूप छान वाटलं. ते गेल्यानंतर आम्ही गेलो मठामध्ये गेल्यानंतर तर खूपच छान वाटतं. तुम्ही कुठल्या मठामध्ये जाता नक्की कमेंट करून सांगा. मठामध्ये पारायण चाललं होतं, त्यामुळे आतमध्ये मी काही व्हिडिओ जास्त काढला नाही. खूप छान वाटलं पण मठामध्ये गेल्यानंतर. नंतर आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरामध्ये, की दर संकष्टीला आम्ही तिथे जातो. खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतरने. पण खूप लेट झाला होता आम्हाला, 9 वाजलेले सेलिब्रेशन करून सगळं मंदिरामध्ये यायला. त्यामुळं ऑलमोस्ट मंदिर बंद आलं होतं. पण आम्हाला दर्शन भेटलंच. इच्छा असेल तर भेटतं. नंतर आम्ही आलो शबरी हॉटेलमध्ये, जे बोईसरमधलं व्हेज प्युअर रेस्टॉरंट आहे. तिथे फूड खूप छान भेटतं, आम्हाला तरी पर्सनली खूप आवडतं. नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर, कारण टाईम खूप झाला होता त्याच्यामुळे लेट तर होणारच होता. पण तिथलं ॲम्बियन्स तर खूपच मस्त आहे. खूप सारे लोक येतात. जेव्हा मी येतो तेव्हा हॉटेल तर फुलच असतं कायमच. खूप सारा टाईम स्पेंड केल्यानंतर एक आमच्या पाठी एक मुलगा टेबलवरती होता, एक छोटा. त्याने खूप सारे एंटरटेनमेंट केलं, त्यामुळे काही वाटलं नाही. खूप मजा आली. फायनली स्टार्टर आलं. स्टार्टरसुद्धा खूप छान होतं, खूप मस्त होतं. नंतर आला मेन कोर्समधलं सुद्धा फूड छान होतं. नंतर आईस्क्रीम फालुदा आम्ही दोघांनी ट्राय केला. नंतर थोडेसे क्लिप्स बड्डेच्या. कसा वाटला तुम्हाला मी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.